आता आंघोळ चालू आहे गरम पाण्यात. यो घेतले तर एवढा खुश आहे ना पाहिजे. आणि नक्कीच सांगा नेक्स्ट वस्तू कोणती घेऊ तुमच्या प्रेमामध्ये, कारण की तुम्ही आज मला एवढं प्रेम दे. वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेळके. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज अचानक आणि सकाळी मला रील्स आली होती, तर मी ती रील्स दादाला फॉरवर्ड केली. तर बोललो ही बघ नवीन काहीतरी, कारण की गाडीने इथे एक लावाची वस्तू होती. तर दादाचा डोका सणकला आणि दादा करतात चल आताच्या आता आपण तुला ही वस्तू घेऊ. तर दादाकडून आपल्याला ही वस्तू आज गिफ्ट आलेली आहे. ही सगळ्यात मोठी खोटी बातमी नाही गाईच, घ्यायला चाललं ही मात्र नक्की आहे. कारण की बस झाला 1.5 लाखाचा फोन वापरून शूट करायला मजा आता संपलेली आहे. आणि आता आपण काहीतरी घेणार आहेत, तो तुम्हाला तिथं गेल्यावर समजेलच. लेट्स गो बॉय. तुझ्या काय एक्साइटमेंट आहे का? आहे तर खूप, कारण की आपण यूट्यूब आणि यूट्यूबच्या साठी यूट्यूब हा तर कोणतरी बोललेलं आहे, कमेंट मध्ये पण बोललेलं आहे का घ्या भावांनो घ्या आहे. आता चाललो, चेहऱ्यावर तर खूप चांगली खुशी आलेली आहे माझ्या भावाच्या, पण आपल्या माशी आहे आमच्या चेहऱ्यावर दोघांच्या. दाखवतो तुम्हाला जरा आता कसा. हा असं आहे आमचं. आता क्वालिटी क्वांटिटी खूप चांगली येणार आहे. ChatGPTला विचारला, आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं काही पण असलं तर नक्कीच ChatGPTला विचारा. तिला आम्ही विचारला कुठं काय भेटेल, तर लगेच तिने सांगितलं इथलचा इथे आहे. मग म्हणून आलो, नाही तर नुसतं मी गावभर हिंडत ना, इथं शोध जा तिथं शोध जा. हा बघा हा घ्यायचा आहे. वा बारीकसाच, त्रास नाही, जास्त त्रास नाही. तो इकडे तिकडे धावल का? मी धावरवतो तसा. जरा वस्तू ती घ्यायची आहे, पण जरा आधी आम्ही खेळून येतो. कसं एकदाच डोक्यावर पक्का प्रेशर नको, त्याच्यामुळं जरा दादाला चल बरं जरा आपण बॉलिंग खेळून येऊ, रिलॅक्स आयटम होऊ. या साईडला आहे भावा आहे काही दोघे जण. पडू नको ना, ते इज्जत घालवशील. कच्चा काम आहे. पहिले लोकेश सोबत नीट केलं तर नाही. घाबरला का? झालेलं लोकेश भाईने घेतलेलं आहे बॉलिंगसाठी. तुझ्या फेकण्या ओ भाई साहब, फक्त एक राहिला. आता बघू लोकेश यायचं सेकंड टाइम काय होतं. स्कोर माझा 12 आहे, त्याचा 9 आहे. पार पिप्पी घेतली त्याच्या. अरे नाही नाही, बॅड लक आहे भाईचं. आहे ना लोकेश भाऊनी सगळ्या उरवलेला, पण बॅट नशीब का त्याचा मी शूटच नाही घेतला. पुन्हा एकदा नशीब आजमावून बघू त्याचे. शूट घेतं तेव्हाच एक ना एक राहतं. पण बाईचा स्कोर माझ्यापेक्षा जास्त झाला, नाही तर हर टाइम माझाच जास्त स्कोर असतो. कच्चं काम आहे. येल्लो बॉल पक्का जड येतो, फटकून जातो म्हणून पक्का पास वाटतो. 15 लीड आहे माझी. अरे पोडील विकी शेळके. आमचा एकदम सेम आहे. आता काय होऊ शकतो ते समजेल. खेळलो भाई दोघं जण, पण आमचा हात दुखायला लागलेला आहे भयंकर, कारण की ते जड बॉल होतं 10 किलो 12 किलो. तो घेतो आणि त्याच्यानंतर काय खायला जायचं, मांजर का तो कुत्रा. टेडी केक. गणपती बाप्पा मोरया. खूप खुशी होतोय गाईज खरोखर. लोकेश दादाच्या मुलं आज आपण खूप काही झालेलं आहे आणि खूप काही केलेलं आहे. आपल्याला
सकाळपासून काही काहीच नव्हतं, फक्त एक मला आंघोळ करताना रील चालती ती त्याला पाठवलेली बस. बघू शकता तुम्ही गाईच. आता याच्यामध्ये शूट, आता याच्यातली पहिली शूट मी तुम्हाला दाखवतो. बाहेर काढणार आहे किल्ल्या. हे बघा काय लोकेश दादाला आपल्यावर दया आली फोनमध्ये शूट करतो म्हणून. मग त्याने आपल्याला घेतलेला आहे गिफ्ट. हे बघा तुम्ही. धन्यवाद लोकेश भाऊ. हे बघा तुम्ही, हा पण दिसतो, हा पण दिसतो. घेऊन निघालो दोघं. यो आयफोन आणि यो फोल्ड घेतला तेव्हा नव्हतं एवढा खुश. पण भाई यो खुश घेतले ना, यो घेतले तर एवढा खुश आहे ना भाई. मी काहीच नाही, पण मजा आली. पण लय मजा आली यो घेतल्याबद्दल. हे आयफोनला आणि तुम्ही फोल्डच्याला तर बघितलं नसतं, आपल्या चेहऱ्यावर कायच खुशी नव्हती. आपल्याला एकदम नॉर्मल वाटत होता. पण आज हां हे कारण की आज तुमच्या प्रेमामुळं आज मला इथपर्यंत आणि तुमच्यासारखी एकदम गोड गोड लोक भेटलेली आहेत. बाईला यो काय खायचं होता खा. मी बोललो मला योग आहे तर नको करतो, तिकडे कुत्रा खायला जायचे. आल्या कुत्रा खायला इथे सबस्क्रायबर भेटलं लगेच. आता यांचा खायला बघू तो यांचा. मला वाटलं कुत्रा आहे, कुत्रा नाही टेडी. आले यांचा टेडी. बघू आता कसा लागतो. तर झोपले पण तो प्रॉपर दिले, नाक नाही लाल त्याचा. आता बघू कसा लागतं तर खाऊन. यो याच्या अंगावर टाकायची का ही आपल्याला फ्रीज लेट झालं म्हणून. आराम ये बी फ्री द्यायचं. यो याच्या अंगावर टाकायची का ते गरम कर, त्याला उठव जरा झोपतो. भाईची आता अंघोळ चालू आहे गरम पाण्यात. इकडे डोक्यावर टाक. आला केसच नाही. अरे राम केस बी भिजव. जरा लेट झाला. यो पण भेटला आणि अजून एक काहीतरी देणार आहे त्याच्या खुशीने. सँडविच पनीर का याला आणला घे. तंदुरी पनीर काहीतरी दे. आता तो घे. तो नाही घेतला. अरे नॉनव्हेज खायचं तर आणून. व्हेज का. अच्छा अच्छा या हो तुम्ही पण. नाव काय त्याचं. कार किलो काम दुसऱ्या पुन्हा एकदा यावं लागणार मला इथं वाटतं. केळीचं थांब. केळीची काय नाटकान बघू दे पहिला तो येऊन दे. आणि आपल्याला फ्रीमध्ये गोष्ट एकदम महत्त्वाची, एकदम चांगली गोष्ट, एकदम मराठीमध्ये बोलतंय हे खूप चांगलं वाटतं. आणि आपल्या मराठी माणसाचं आहे हे. थांब आता भाऊच झोपले. भावासला उठवायची बारी आली. उठ रे बावल्या. बघू आता माझी बारी आली. या डोका खातो डोका. हॅलो लय करू की खाला एवढा ठीकठाक होता एकदम. ओके ओके. माणुसकीच्या नावाला एकदम हां ओके. पण भावड्यांनो ठीकठाक आहे. फक्त एकदाच चांगलं आहे कुठलीही गोष्ट खायला किंवा कुठलीही गोष्ट कुठं जायला. फक्त गोवा सोडू ना. गोव्याला भाई किती पण टाईम जाऊ शकता तुम्ही. कारण की गोव्याचा कंटाळा कधीच नाहीत गाईच आपल्याला आणि कधी येणार पण नाही. पण हे काय ना काय खायचं बोलला तर वन टाईमच बेस्ट आहे कुठलीही गोष्ट टेस्ट करण्यासाठी. आलो आहे घरी. आता फ्रेश वगैरे होतो आणि जातो. बघू पुढचं काय काम आहे तो करून घेतो गाईच. आलेलो आहे घरी गाईच. चला जाऊन झोपतो. बाय बाय गुड नाईट. भेटू उद्या. गाईज गुड मॉर्निंग. असं उठलोय तर मी खूप लवकर. पण आता ब्लॉग चालू करतोय कारण की मी काही कामात होतो. आणि आता मी चाललो आहे DY पाटील कॉलेजजवळ. म्हणजे कामासाठी चाललो आहे, नाहीतर काही लोक काही विचार करतील. चाललो आहे कारण की गाडीची जरा एक्सेसरीज दाखवायची आहे त्याच्यामुळे चाललो आहे. बघू आता तो माणूस आहे का नाही. फोन पण नव्हता लावला आणि माझी फोनमध्ये चार्जिंग नाही दोन्ही फोनमध्ये. आणि या गाडीत चार्जर नाही. जाता तिथं जाऊन म्हणजे चार्जिंग लावावं लागेल. असे घेतले काम करायला. एक तास झालं इथं टाइमपास करते. एवढा भयंकर गरम होतं का तुम्हाला काम गाई. आले आता इथं जरा जातो काहीतरी खायला. आलेला आहे गाईज गाडीचं काम. चाललो. गेलो होतो शिवड मॉलमध्ये मस्तपैकी बर्गर खाळा. ट्रेननी गेलो होतो गाईज कारण की गाडीचं काम चालू होता म्हणून. चालू विलू केले आता. लय मज्जा आलेली. लय खुशी गाईज मी कारण की भाऊनी आपल्या घेऊन दिलंय ना. आता कसं आता आम्ही ना ऐकत
मस्त की बर्गर खाला. 2-2.5 तास गेले गाडीला. झालेलं आहे काम एकदम फायनली टकाटक वाला. गेलतो गाड्याला बघायला पण माझ्या साईजचं नाही तर नक्कीच लोकेश दादाला काल पण पुन्हा एकदा फोडणी होती बाईच. ही तर मजबूतच त्याने फोडणी. म्हणजे झाला काय माहिती आहे का, मी पैसे पण घेऊन गेलो होतो. फक्त मी त्याला अशीच सकाळी अंघोळ करताना मी त्याला व्हिडिओ पाठवली का यो बघ गाडीला लावायचा होता तिथं असा करतो त्याने, चला घ्यायला जाऊ असं. त्याच्या पत्रिका आम्ही त्यांचा ते पत्रिकांचं काय काम होतं तो पण करून दिला, म्हणजे छापाला दिल्या. तर तसंच चाल गेलो. आधी मी ChatGPTला विचारला कुठं भेटेल, कुठं काय कसं काय. तर तिने सांगितलं शेवटच्या इथे जा, तिथे भेटून जाईल तुला क्रोमामध्ये. तिथं गेलो. आपल्याला लोकेश दादाने एक गिफ्ट दिलेलं आहे त्याच्याबद्दल. पण त्याला अजून एक ही फोडणी होती. ही माझी डायरेक्ट खाजगी फोडणी असतं या गाड्यालांची का भाई घेच म्हणा तू. ही डायरेक्ट वैयक्तिक फोडणी आहे त्याला. आपल्याटी कधीही कुठेही उभा राहणारा असा माणूस येतो. मी अंकित भाई पण भाई एका फोनावर जुगाड करतो. तो काही का ना असू दे, खरोखर लय माणसाला चांगले भेटलेत. सगळीच माणसं खूप चांगली आहेत. वाईट संगत नाही लावत कसलीच काहीच. चाललो होता सारांश व्हायला, त्याला क्रिकेट खेळायचा होता. मी बोललो चल खेळू. जरा खेळतो 10-15 मिनटं. आणि मगाशी शूट नाही केला. तिकडनं आलो तेव्हा जरा मी म्हणजे काही कामासाठी बाहेर गेलो होतो, त्याच्यामुळे शूट नाही केला. आता जातो त्याला जरा खेळायला सांगतो. हे बघा बीम लावले, आता फेकतो त्याला बॉल. आता हा असला तर असला क्रिकेटर होईल. त्याला बॉल नाही दिसत ना काय नाही दिसत. बघतो कसा. गाइस पक्के जोरान मारतो. आता तू गेल राम दे परत. झालेला गाईज. सारांश भाई आउट. जातो आता आणि तुला जरा दाखवतो त्याचे काय काय फंक्शन आहेत ते. अजून त्याने मेमरी कार्ड टाकला तो आता उद्या मागवले मेमरी कार्ड. तो टाकवेन तो DJ काय असला तरी लागतं. तो म्हणणार आहे तो लोकेश त्यांनी मागवले आणि त्याचा अजून खूप त्याच्यावर खर्च आहे. मी तुम्हाला दाखवतो काय काय अजून त्याच्यावर करायचे ते बघू शकता तुम्ही. आणि याचं हे एकच नंबर आहे का जिकडे आपण जाऊ तिकडे तो आपल्या सोबत येतो. आता या लाईटीमुळे तुम्हाला नीट बरोबर दिसत नाही. आता हे बघा इकडे गेलो का इकडं आलं का इकडं. याचा असा सीन आहे. आणि भाई अजून याला इथे काच आहे, याच्यावर काच आहे. इथे हातान पकडायला पण याला अजून प्रोटेक्शनसाठी आहे. पण याच्यानं अजून सिम कार्ड नाही मी टाकला कारण की अजून तो भेटला ना आम्हाला पाहिजे तो कंपनीचा. खरोखर भाई एकदम चांगला आहे. आणि आता कसं टेन्शन नाही. मी पहिले खूप लाजायचो असा 4 चौकात फोन काढायला. पण आता कसं याचं टेन्शन नाही. कुणाला जास्त दिसणार पण नाही फोन काढले का नाही. आणि गाईज मी म्हणजे आज गेलो होतो. आमचाच घरचाच माणूस आहे तर फर्स्ट पकडला तर तसं त्यानेच बघितलं आहे. अजून आमच्या घरी पण नाही माहिती. जेव्हा हा ब्लॉग बघतील तेव्हाच त्यांना समजेल का मी काहीतरी घेतलं आहे. एक लोकेश दादाने बघितलं म्हणजे त्याचाच एक प्रकारचा हा म्हणजे तो पहिला माणूस आहे ज्याला मी दाखवले का मी यो घेतले. पण भाई तो यो बघून नव्हता एवढा खुश. माझ्या चेहऱ्यावर जी वेगळीच खुशी होती ना तो बघून तो एवढा खुश झालता ना. तो बोलला का करतं याला बघून नाही म्हणा एवढी खुशी होय पण जी तुझ्या चेहऱ्यावर खुशी आहे ना यो घेतले ती खुशी खूप बघून मला खुश वाटला. खरंच भाई एवढा मला बरा वाटला ना यो घेतलाय.
कारण ती म्हणजे माणूस होता तो बोलला का करतो तुम्ही जेव्हा फोन घेतला, आयफोन घेतला, सॅमसंग घेतला, तेव्हा करतो एकदम तू नॉर्मल होता, पण करतो एवढीशी छोटी वस्तू घेतली तू एवढा खुश आहे करतो. तोच बघून करता मला लय खुश झाला, म्हणजे खुश झाला असा. खरोखर भाई लय मनात चांगलं वाटलं. घेऊन खूप आधीपासूनच घेणार होतो, पण जरा त्याच्यावर मुहूर्त नव्हता निघत, पण फायनली आज याच्यासाठी माझा मुहूर्त निघलेला आहे. उद्या परवापासून ब्लॉग याच्यातच शूट करणार. हे बघा ना, टा 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 रा रा रा. अजून माई बीक आहे, तो जरा आस्ते आस्ते सगळा जॉईंट करू. झालेला आहे क्लोज. हे बघा किती सुंदर, अति सुंदर. पण हे स्क्रीन आहे ना, लई वापरून कोणाच्या हातात न द्यायला लागणार. ही लई हे आहे, रिक्स आहे, रिक्स. इझी. चला गाईच, केलेलं आहे त्याला पॅकिंग. नेतो त्याला वरती, ठेवतो. आणि जर तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा.